नमस्कार भावी शिक्षकांना, अभियोगिताधारकांना, मॅथ विथ सूरज सर आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलवर प्रेफरन्स लॉक करण्याची प्रोसेस सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की खूप साऱ्या अडथळ्यांना पार करून विद्यार्थी मित्र हे रात्र जागून प्रेफरन्स जनरेट करत आहे, प्रेफरन्स असाईन करत आहे, त्यानंतर प्रेफरन्स लॉक करत आहे. आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार जवळजवळ फक्त 50% विद्यार्थ्यांनी प्रेफरन्स जनरेट करू शकले आहे सक्सेसफुली. जवळजवळ 1,70,000 अभियोगिताधारक आपल्याला आहे माहिती आहे ज्यांनी सेल्फ सर्टिफाय केलं आहे. त्यामध्ये फक्त 80,000 ते 85,000 म्हणजे जवळजवळ 50% विद्यार्थी जे आहे त्यांनी प्रेफरन्स जनरेट करू शकलेले आहेत. लॉक किती जणांनी केले अजून त्याचा डेटा अवेलेबल नाही विद्यार्थी मित्रांनो. खूप मोठी प्रोसेस आहे. खरं तर ते लॉक करायला फक्त 5 मिनटं लागतात, परंतु त्याच्यावरचा अभ्यास करणं हे खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे 1 ते 5 ज्या जागा आल्या त्या 14,000+ जागा आहे 1 ते 5च्या आलेल्या आहे. आणि त्या 1 ते 5च्या जागा 14,000+ आल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कट ऑफ जो आहे तो 1 ते 5च्या जे विद्यार्थी आहेत त्यांचा खूप कमी लागणार आहे. आपण आधीच एका व्हिडिओमध्ये ऑल मेलसाठी जो कट ऑफ सांगितला होता. आजच्या या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण वुमन्ससाठी किती कट ऑफ लागेल, महिला उमेदवार जे आहे 1 ते 5च्या त्यांच्यासाठी किती कट ऑफ लागेल त्याबद्दल आज बोलणार आहोत. कॅटेगरीनुसार आज आपण बघणार आहोत की ओपन कॅटेगरी, OBC कॅटेगरी, EWS, SCBC, SC ST, VJ, NTB, NTD, NTC या महिला उमेदवारांचा कट ऑफ किती लागणार आहे. खास महिला उमेदवारांसाठीचा आजचा व्हिडिओ आहे. आपल्याला माहिती आहे 14,000+ जागा आहे, झेडपीच्या आलेला आहे, त्यामुळे कट ऑफ हा खूप कमी लागणार आहे 1 ते 5साठी मी म्हणतो आहे. कारण आणि हा कट ऑफ जो मी सांगतो आहे तो डिपेंड ऑन सिच्युएशन. जर जिल्हा जर काही मेट्रो सिटी असेल त्यांचा कट ऑफ याच्यापेक्षा जास्तही लागू शकतो. त्यामुळे हा जो कट ऑफ आहे तो अंदाजे कट ऑफ आहे. लक्षात घ्या, हा कट ऑफ अंदाजे कट ऑफ मी सांगणार आहे. तो परफेक्ट असेल असं नाही किंवा तो खूपच कमी असं नाही. तर मागच्या वर्षीचा ट्रेंड लक्षात घेता आणि आजच्या या वर्षीच्या जागा देखील लक्षात घेता हा कट ऑफ आपण बनवला आहे. खूप खुश खबर आहे ज्या महिला कॅन्डिडेट आहे, महिला आरक्षण त्यांच्याकडे आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण महिला आरक्षण असल्यामुळे नक्कीच कट ऑफ जो मेलचा लागतो त्याच्यापेक्षा 4-5 मार्क कट ऑफ हा कमीच वुमनचा लागतो, वुमन रिझर्वेशन असल्यामुळे. मग आपण बघूया की कास्ट वाईज ह्या महिला उमेदवारांचा कट ऑफ किती येणार आहे. सर्वात पहिली जी आपली कास्ट आहे ती म्हणजे ओपन कास्टसाठी महिला उमेदवारांचा कट ऑफ हा 108 ते 112पर्यंत राहू शकतो. 108 ते 112पर्यंत हा जो कट ऑफ आहे तो ओपन महिला उमेदवारांसाठी राहू शकतो. आता तुम्ही म्हणाल की इतका कमी येणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, ध्यानात घ्या, हा जो कट ऑफ आपण सांगतो तो सगळ्यात कमी एखादा जिल्हा जो आहे सगळ्यात कमी कट ऑफ, सपोज पुण्याचा कट ऑफ 120 लागला आणि सर्वात कमी कट ऑफ तो कोणाचा लागेल 108पर्यंत लागेल. ओके, 108पर्यंत किंवा 112च्या मध्ये, म्हणजे हा पण सगळ्यात कमीच्या रेंजमधला कट ऑफ सांगतो विद्यार्थी मित्रांनो. काही जिल्हे जे आहे त्यामध्ये सर्वात कमी कट ऑफ किती येणार तर ह्या रेंजमध्ये येऊ शकतो. हा मी सांगतो, याच्या कृपया लक्षात घ्या, समजून घ्या. त्यानंतर पुढची जी कास्ट आहे ती म्हणजे OBC विद्यार्थी मित्रांनो. OBCचा कट ऑफ हा महिला उमेदवारांचा 103 ते 108+ राहण्याची शक्यता आहे. 103 ते 108च्या दरम्यान राहू शकतो हा कट ऑफ. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे OBC कॅटेगरीसाठी. त्यानंतर EWS साठी सेम 103 ते 107पर्यंत, 103 ते 107पर्यंत EWS कॅटेगरीचा देखील कट ऑफ राहू शकतो. त्यानंतरची कॅटेगरी जी आहे म्हणजे SCBC 102 ते 106पर्यंत, 102 ते 106 म्हणजे याच्यावर ज्यांना मार्क विद्यार्थी मित्रांनो त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. जे महिला आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढची कास्ट आहे SC कास्टचा कट ऑफ हा 92 ते 98 गुणांपर्यंत देखील येऊ शकतो. काही ठिकाणी 92 ते 98 ह्या मार्क्सच्या रेंजमध्ये देखील काही ठिकाणी येऊ शकतो. मी जे कट ऑफ देतो आहे विद्यार्थी मित्रांनो ते काही जे सर्वात कमी कट ऑफ ज्या जिल्ह्याचा लागणार त्या कट ऑफच्या विश्लेषण देतो आहे. याच्यापेक्षा जास्त असू शकतो, डिपेंड ऑन द डिस्ट्रिक्ट, डिपेंड ऑन द सब्जेक्ट. 1 ते 5ला तर सब्जेक्टचा काही रोल नाही विद्यार्थी मित्रांनो. 1 ते 5ला सगळे सब्जेक्ट आले, त्यामुळे 92 ते 98 हा कट ऑफ लागू शकतो कोणाचा तर SCचा. त्यानंतर पुढची जी कास्ट आहे विद्यार्थी मित्रांनो ती म्हणजे ST. तर STचा कट ऑफ हा 85पर्यंत येऊ शकतो. 75 ते 85पर्यंत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 75 ते 85 येण्याची शक्यता ST कास्टची नाकारत नाही. 1ली ते 5वीसाठी महिलांसाठी माझं मी म्हणतो आहे विद्यार्थी मित्रांनो, महिलांसाठी इतका कमी कट ऑफ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे 100% असे 1-2 जिल्हे असणार ते यात हा कट ऑफ जो 75 ते 85मध्ये येण्याची दाट शक्यता ही नाकारता येणार नाही. त्यानंतर पुढची जी कॅटेगरी आहे विद्यार्थी मित्रांनो ती म्हणजे VJ, NTB, NTC, NTD यांचा जो कट ऑफ आहे तो 98 ते 105, 98 ते 105
या महिलांचा कट ऑफ येण्याची दाट शक्यता आहे. 98 ते 105 येण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. मग विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं आहे की पहिली ओपनचा जो कट ऑफ आहे तो 108 ते 112 येऊ शकतो. त्यानंतर OBCचा कट ऑफ 103 ते 108, EWSचा कट ऑफ 103 ते 107, SCBCचा कट ऑफ 102 ते 106, SCचा 92 ते 98, STचा 75 ते 85 आणि VJ NTB NTC NTDचा 98 ते 105 हा कमीत कमी कट ऑफ मी सांगतोय एखाद्या जिल्ह्याचा इथपर्यंत येणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, प्रेफरन्स देताना व्यवस्थित द्या. तुम्हाला जर खरंच कमी मार्क असेल तर असे जिल्हे बघा जिथे कट ऑफ कमी लागतो. मागच्या वर्षीचा जो कट ऑफ आहे तो देखील तुम्ही पाहू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपल्याला महत्त्वाचं माहिती आहे, पॅरलल रिझर्वेशन समांतर आरक्षण असेल किंवा आपण म्हणू शकतो ना पेसा नॉन पेसा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कट ऑफवर खूप मॅटर करतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं त्याचा कट ऑफ मी नक्कीच तुम्हाला सांगणार आहे, याची काही काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच ज्यांचं रिझर्वेशन आहे, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असेल, अनाथ असेल, खेळाडू असेल, यांचा देखील कट ऑफ आपण हे म्हणू शकतो काय अस्थिव्यंग असेल किंवा या सर्व जे उमेदवार आहेत त्यांचा कट ऑफ हा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बनवणार आहोत. त्यामुळं स्टे ट्यून. चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी, एकदा सबस्क्राईबचं बटन दाबा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि आता कमेंटमध्ये तुम्ही तुमचा स्कोअर बघा आणि त्याबद्दल विचार करा तुमचा कट ऑफ किती येऊ शकतो. आणि काही वाटत असेल तर कमेंट करा. नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.